आनन्दाश्रमशिष्याग्र्यं स्वानन्दाम्बुधिं मज्जितम् आनन्दाश्रमिणं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्। ॐ श्रीगुरुभ्यो नमः। श्रीभवानीशङ्कराय नमः। श्रीमात्रे नमः। महादेव। आज एक बरो दिवसु सुमार लोकांगेल जाय दिवसु मग तिथी लेखाने आनी चड लोकांगेल हॅपी बर्थडे डेटा लेखाने तय आनी आमचे खातीर विशेष करून परमगुरू आनंदाश्रम स्वाम्यांगेल पुण्यतिथी आचार्य प्रवरांगेल अनुमती घेवन मागीर गुरूंगेल अनुमती घेवन परमगुरूंगेल अनुस्मरण करून तांगेल चरणी एक प्रार्थन करून की कसल्या विशयाचेर चिंतन करता आसती तांतू तांणी मार्गदर्शन कोरका। सारस्वत समाज मात्र न्हय सगळ्या लोकांनी विद्वत उपासकांनी सुद्दां कोण की आनंदाश्रम स्वाम्यांगेल दर्शन केलें तांणी हेंच म्हळें स्थितप्रज्ञ ते गुणांच एक घनीभूत जावन एक दृश्टांत एग्जाम्पल म्हळ्यार हेची आचार्य प्रवर म्हणून तशी कौतुक केल्या लोकांनी तशी आचार्य प्रवरांगेल स्मरण करून आमी आयचें चिंतन प्रारंभ करुया। 12ोऽध्यायः श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे 12ोऽध्यायः भक्तियोगो नाम 12ोऽध्यायः। हाजेर आमी सुमार चिंतन केल्या हाजें महत्व कलें हो संवाद म्हाका कसलें हाका कल्याक उपनिषद म्हणल्या ब्रह्मविद्या योगशास्त्र इत्यादी ह्या शब्दांचो कसल्या प्रयोग जाला म्हणून ताजें तुमी अनुसंधान करून प्रायः आमी स्वाध्याय करता ती स्वाध्याय म्हळ्यार आचार्य प्रणीत खंयचें स्तोत्र घेवन सुद्दां स्वाध्याय करता ती तशीची उपनिषद आनी ब्रह्मसूत्र श्रीमद्भगवद्गीता प्रकरण ग्रंथ घेवन स्वाध्याय करचो आसता। ऋषी प्रोक्त कले स्तोत्र असले ते आमी घेवन स्वाध्याय करता ती अंततोगत्वा थंय ब्रह्म आत्म ऐक्य प्रतिपादन जाता असं भक्तिपूर्वक अनुसंधान करतना सुद्दां त्या स्वाध्याय श्रेणींत वचका म्हूण आमगेले ते प्रयत्न आसता हीच आमगेली परंपरा। उपदेश देतना अत्यंत मार्मिक प्रसंग म्हळ्यार तो कल्याक उपदेश दिला कितली एक तीव्रतेन दिला ताजो आमी सम अनुभव करका तावळे ते आमगे जिवनांतू सार्थक जावच्या सूर जाता। वस्तुतः एक फंता प्रायः हें 12ोऽध्याय घेतना चिंतन करतना 2 दिवसांत आमी करता ती आनी त्यावेळी आग्रह आमगेलो चड आसता अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च इत्यादी जे गूण आसती ते गूण स्वभाव जाल्ल्या ती ज्ञानीले आनी आमचे खातीर ते उपाधी आसती ते आमच्यान दिवंक ती म्हणून आमी प्रयत्न करचे आसता म्हणून त्या गुणांचेर अनुसंधान करचें आसता ही प्रक्रिया। 2 दिवसांतू चड एम्फसिस इज ऑन द गुणाज। आतां 2 म्हयने जावचे आयले आजुनी तांतू प्रवेश जायनी पयलेचेंचें चिंतन जाता असं एक म्हणटा अधिकार निरूपण अधिकारीम कोण ज्ञानाचें ते साधन संपत कलें इत्यादी विचार करतना आमी सुमार शमदम उपर तितिक्षा इत्यादी हाजेर चिंतन करता आशिल्लीं। जाल्लें एक 45 मिनट उलोवन
तर बसशील लोकां तूं अपरिचीत आशिल्लें, सो तांतूं एकल्यान हबूर हार्ट म्हणालो, आमकां चिकेत धडधड सुरू जालो, आमगेलें आयकून ताका त्रास जाता की करलें म्हणून. तो म्हणटा आशिल्लो एकले देर इज नो हार्ट इन वॉट यू आर सीइंग. इट सीम्स सो क्लिनिकली एक डिसेक्शन ऑफ वॉट एवर ज्ञान इत्यादी ती आमगेल चुकी. अभिव्यक्त करतना कले एक चुकी जाता तशी इट कम्स आउट सो ड्राय that it is not heart कले वी आर इन द हार्ट ऑफ द गुरू. ता व्हडलें एक प्रवेश जाता तातूंत, नाजाल्यार खंय जाता. म्हणूची शास्त्रांत तूं विवेक चुडामणीन सुद्दां भक्तिरेव गरीयसी म्हूण सांगल्या. जाल्यार भक्ती म्हळ्यार स्वस्वरुपानुसंधान रुपा भक्ती स्पश्ट केल्या. अशीचे गिडगिडावचें आनी एक चिंतन करचें न्हय म्हणून. बट तातूंत भक्ती भावना येता, नाजाल्यार प्रवेशूच जायना. इतलो परिचय आसून सुद्दां कृष्णाल गुरुत्व केन्ना सिद्ध जालें, अर्जुनाक त्रास जाता अशें म्हणा फुडें. तें एक कळवळ आसा. तेदो म्हणसर कलें पार्थ सारथी आशिल्लो. कृष्णा वॉज बींग ऑर्डर्ड अरावंड टेक माय चॅरियट देर, आय वॉन्ट टू सी दीस म्हणून. जायत म्हणून येता व्हेलें थंय. आतां कल कोरका व्यामोहग्रस्त जाला हांव म्हणा फुडें तें एक कळवळ आनी मागीर उपदेश प्रारंभ जालो. ह्याच तरार एक परत एक काळजीशी आसा. हाका सम कळका आपण कल एक लक्ष दिता आसा, त्या लक्षाधिकान वचका जाल्यार शिदा थंय उडकी मारचे प्रयत्न करना जा, आपणाल मार्गानुसार वचका म्हण ती एक काळजी स्पश्ट त्या दिसता आसा. तांतू मागीर श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते. ध्यानात् कर्मफलत्यागः, त्यागात् शांतिरनंतरम. कर्मफलत्याग करचे भितर शांती. म्हणूची हें श्रेय प्रशस्ततर इत्यादी म्हणून आसा. श्रेय म्हळ्यार आनी बरें तुजे खातीर म्हणून. हाजेर एक फंत परत विचार करुया. 2-3 ऑप्शन्स दिलेले आमी मागशी फंतां. आतां पळया. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात्. अभ्यासात् ज्ञानं श्रेयः. ज्ञानात् ध्यानं विशिष्यते. 3 एक विंगड श्रेणींतू. ध्यानात् कर्मफलत्यागः चतुर्थ अशी घेतल्यार हांगा अभ्यासमकलें. पयले कसं अभ्यासे अपि असमर्थः असि इत्यादी. थंय उपासना म्हूण सांगल्या. मयी ईश्वरे सगुणान तूं मन लाय आनी तें अभ्यास तुगेलो म्हणून. हांगा खंयच्या अर्थांत घेवचो अभ्यास म्हळ्यार. अभ्यास इज प्रॅक्टीस ऑफ वॉट. भाष्यांतू श्रेयो हि प्रशस्तरं ज्ञानं कस्मात् अविवेकपूर्वकाद् अभ्यासात् म्हणून सांगल्या. अविवेकपूर्वकाद् अभ्यासात् विवेकरहित. एक विवेकरहित म्हळ्यार अभेद दृश्टी दवरून अभ्यासो मग निधिध्यासनाची श्रेणींत घाल्या. अथवा आनंदगिरी व्याख्या आनी विशेष करून मधुसूदनी व्याख्या वाचून ताजेर अनुसंधान केल्यार आमी अशी घेवया येता. अविवेकपूर्वकाद् अभ्यासात् म्हळ्यार श्रवण. ज्ञानार्थ श्रवण रूपी अभ्यास अशें घेवयात की. पण आय हॅव हर्ड कल की ब्रह्मविद्या म्हूण आसा आनी उपनिषद चिंतन जाता. सो आय वूड लायक टू डू दॅट. सो त्या दृश्टीन हांव असकृत उपदेशत्वाच्च परत परत उपदेशो ग्रहण करका म्हणूची ज्ञान अर्थ शब्दार्थ जावंका आमकां श्रवणाचो अभ्यास परत परत श्रवण करचें. आय एम गेटिंग दी सो टू से फंडमेंटल टेनेट्स ऑफ वेदांत करेक्ट. अभ्यास त्या स्तरार अभ्यास श्रवण पुनः पुनः तितलं करना फुडें ज्ञानम ताजेपेक्षा श्रेष्ठ ज्ञान. ज्ञान म्हळ्यार शब्दयुक्तिभ्याम आत्मनिश्चय. हांगा तुका लायले एक एलिमेंट युक्ती आयली म्हळ्यार मनना स्तरार जाल्या.
पयलें यू जस्ट एक्सेप्ट दीस वर्ड मिन्स दीस इन दीस शास्त्र. म्हणून वेदांत प्रक्रियेन तूं ह्या शब्दाच कसलो अर्थ जाता तें स्विकार करपा पडटा. अर्थ जावचे पयलेंची कुतर्क सूर केलें म्हण जाल्यार घोटाळो जाता. सो तें एक ग्रहण करचें, आत्मसात जाता. अर्थ जावच्या सूर जाता ह्या शब्दा ईश्वर म्हकलें, ब्रह्म म्हकलें, म्हाका एकच ना एक म्हणून जायना. तांतूं सगुण इत्यादी भेद आसता. ईश्वर आपणा सगळं ऐश्वर्य, तागेल उपाधी सोडका. अहम म्हणलेलें आपणाल एक क्षुद्र तसं अल्पशक्तिमत्व असं तें सोडका. हें उपाधी विलय जाता. म्हणून सोपाधिकाच एक अहम ब्रह्मास्मी स्तरार आसता. हांव निर्गुण तशी न्हय इत्यादी इत्यादी हें स्पश्टता येता केन्ना श्रवण करना फुडें. तें श्रवण दृढ जायना फुडें शब्दयुक्तीभ्याम, शब्द आयकून श्रवण केलें आनी आपणाल मनन सूर जायना फुडें आत्मनिश्चय जावच्या सूर जाता. ताका परोक्ष ज्ञान म्हणटा ती. सो अभ्यासा पेक्षा परोक्ष ज्ञान जें आसा एक इंटलेक्चुअल कन्विक्शन दॅट दीस इज इट. येस, आय हॅव थ्रू माय युक्ती, यूजिंग माय इंटेलिजन्स, अंडरस्टूड वॉट इज द गोल ऑफ लायफ, सो टू से. आत्मसाक्षात्कार म्हकल्लें हें म्हगें लक्ष्य. आनी तांतूं एक स्पश्टता आयल्या, आत्मनिश्चय जाला, परोक्ष ज्ञान जाल्या. स्टील इट इज अ कन्विक्शन. श्रद्धा पूर्वक श्रवण केलेली मिती युक्ती वापरून तें व्हय म्हूण एक आत्मनिश्चय जाला. म्हाका आत्मविशयक निश्चय जाला. परोक्ष ज्ञान. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात. अशी आयकूनचें आनी ते क्लास जावचे भितर मागीर दुसरें चिंतन सूर जाता. ताजें बरेपण आसता तातूंत. ते 2 तास आनीकले गॉसप इत्यादी करचे बदलाक एक श्रवण जाता आसा खंयचे अवस्थेन तूं सबकॉन्शियसली इत्यादी सुद्दां जाता आसा बरेंची. ताजे पेक्षा चड प्रयत्न करात न्ही. तें मनन कर न्हू व्हय दिस एक कन्विक्शन यावं. तितून जालें ज्ञान तें श्रेश्ठ जालें, श्रेयस. ताजे पेक्षा ध्यानम विशिष्यते में ह्या क्रमान तूं ध्यान निदिध्यासन. निदिध्यासन स्तर श्रवण मनन निदिध्यासन कल्याक म्हणून आमी पयलीं सांगल्या. सो परत तांत नाका. जे मननाने एक संशय वता तें आत्मनिश्चय जाता आनी निदिध्यासनाने केवल एक ब्रह्माकारा वृत्ती जावंका. मनाक आमी समाहीत केलेलें मनन कोर न्हू. आतां ती मयि बुद्धीन निवेशय अवस्थस द बुद्धी केवल अहम हें शुद्ध अहम ग्रहण करूंक आतां प्रयत्न करता. एक वृत्ती ब्रह्माकारा वृत्ती मात्र अंतकरणांतूं उत्पन्न जावंका म्हूण हें एक कठोर प्रयत्न जे आसा ताका निदिध्यासन म्हणटा. ते ध्यान शब्दाने ताचो उल्लेख जाला हांगा. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात. अभ्यासू परत परत श्रवण करचें. ताचे पेक्षा एक निश्चय ज्ञान इंटलेक्च्युअली कन्विक्शन बिल्ड दॅट अप. ताचे पेक्षा चड परोक्ष ज्ञान आशिल्लें साक्षात अपरोक्ष ज्ञान रूपेण जावंका. इट हॅज टू कळ्ळें एक रियलायजेशन रेकग्निशन जावंका अहम हाजें. नॉट जस्ट अ कन्विक्शन. ताचे खातीर निदिध्यासन हे तिनी बरेंची म्हूण सांगल्या. हें जायना फुडें हाजे पेक्षा श्रेश्ठ तर तुजे खातीर कर्मफल त्याग म्हूण सांगलें. आतां कर्मफल त्याग श्रेश्ठ म्हळ्यार कल अर्थांतूं निदिध्यासन म्हकलें अव्यवहित कारण जावन आसा. निदिध्यासना नंतर ज्ञान जावंका. निदिध्यासन करना पूण आनीकलें करता परत विचार करता म्हळ्यार मनन समजाय न्ही. देन यू रिवर्ट टू युअर श्रवण, गेट एस्टॅब्लिश्ड इन युअर मनना एंड देन गो बॅक टू निदिध्यासन. ज्ञानादेव तु कैवल्यम. ज्ञान श्रवणान येता. जर श्रवणजन्य ज्ञान सिद्ध जावंका म्हळ्यार विपरीत कलेक भावन आसा. पयलीं संशय वचका ते विपरीत प्रतीती आसा ती वचका निदिध्यासन करता. सो हांगा श्रवणापेक्षा मनन, मननापेक्षा निदिध्यासन श्रेष्ठ आनी निदिध्यासनापेक्षा कर्मफल त्याग म्हळ्यार खंयची श्रेणींत आयल्या. देर इज सम इनकॉन्ग्रुएन्सी हियर. म्हणूचे भाश्यांतूं अगदी स्पश्ट केल्या.
हें सगळें कोणाक सांगल्या? अज्ञस्य कर्मणि प्रवृत्तस्य पूर्व उपदिष्ट उपाय अनुष्ठान अशक्तौ सर्वकर्मणां फलत्यागः श्रेयः साधनम उपदिष्टम न प्रथमम एव. पहिले सांगनी हां तूं पळय हें अशें करता तशें करता आनी पर्सनली आय टेल यू बेस्ट कर्मफल त्याग यू इंडल्ज इन दॅट इज इनफ म्हणून तशी सांगनी. वस्तुस्थितिकल असं सांगली, टेक इट ऑर लीव इट शे. बट अधिकार पळोवन तूं कर्मफल त्याग तांतू प्रवृत्त जा. एकदम निधिध्यासनांत तुका प्रवेशू जायश ना. अर्थ जाता असं अधिकारा विशय एक आत्मनिश्चय जाला. निधिध्यासना प्रयत्न करता असं निधिध्यासन जावं का अहम ब्रह्म अस्मि तांतू ऐक्य स्थापित जात मेरी नित्यशुद्ध बुद्धम मुक्त स्वभावान अहम म्हणून ताजेरेच अनुसंधान जाता असमें निधिध्यासन जाता असमें. नेक्स्ट थॉट हाजमिती सगळं दुःख संयोग वियोग जातालो म्हणूची आय एम एप्टेंटिंग दीस अशें जालें म्हूण जाल्यार फाय वेन आय हॅव टू कन्फ्रंट द बॉस ताणें कितलेंय चाळवल्यार आपणालें असायनमेंट हांव कर न्ही म्हणून आय विल बी एबल टू टेक इट म्हणून तो विचार आयल म्हूण जाल्यार निधिध्यासनाचो अधिकार ना. एकात्म प्रत्यय सारम प्रपंचोपशमम म्हणल्यार आमगेल ज्ञान ताज सिद्ध जाल्यां की ना व्यवहारांत तूं एक टेस्ट करका ऑर आय हॅव टू यूज दॅट ज्ञान म्हणून ती बुद्धी आस म्हूण जाल्यार आजुनिके निधिध्यासनाचो अधिकार ना. ब्रह्म सत्यं जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव न अपरः अखंड रूप स्थितिरेव मोक्षः ब्रह्माद्वितीये श्रुतयः प्रमाणम. जगत मिथ्या म्हणून तुवें स्वीकार करचो एक धैर्य ये न्ही. हें म्हाका आत्मसाक्षात्कार जाल्यार बी आय विल बी प्रोटेक्टेड, आय विल बी इन्सुलेटेड म्हणून तशी स्टील टेक्नॉलॉजी आय एम यूजिंग दिस प्युअर सायन्स टू टेक केअर ऑफ दिस वीच इज देर. इट इज कन्फ्रंटींग मी एवरी टायम. तांतू सत्यत्व बुद्धी आसा म्हूण जाल्यार निधिध्यासन कशें जावचें म्हणूच तें मिथ्या हें म्हणून हाजें एक स्वतंत्र इयत्ता ना, स्वतंत्र एक सत्यता ना म्हणून तितलें आमी स्विकार करचें. केन्ना एक वैराग्य येता, धैर्य येता, हाता वळी निधिध्यासन सिद्ध जाता. तें जायना म्हूण जाल्यार कर्मफल त्याग त्याग करचे भितर शांती अनंतरम प्रत्यक्ष गंभीर विशय आसा. हांव उलोवंक आशिल्लें, हांव उलयलो, आय हॅव डन माय बेस्ट. करून सांगचें आशिल्लें तांतू रागद्वेशान हांव प्रेरीत जावन कर न्ही. नाव द रेस्ट आय लीव इट. फलत्याग हांव केलो. आतां तें कल जाता हाव इज इट गोइंग टू वर्क ऑन दी अदर पर्सन, विल दॅट पर्सन बी कन्विन्स्ड एटसेट्रा. ती चिंता हांव सोडता म्हूण म्हणटात पळय. फलत्याग केलो. आय डोंट वॉन्ट टू बी ट्रबल्ड बिकॉज आय एम नॉट सपोज टू बी ट्रबल्ड. आय हॅव डन माय ड्युटी. थंय फलत्याग केलो. मागीर वॉट एवर ताजें रिस्पॉन्स रिएक्शन आय विल टेक इट. फलत्याग न्हय. आमी सान्न विशयांत फलत्याग करता ती हें निरंतर करूंक शीक. हेंच तुगेल कर्मयोग म्हणून सांगल्या. कर्मयोग म्हळ्यार समची माम अनुस्मर, मगल अनुस्मरण जावं का ईश्वर समर्थ आसा, तो मगल रक्षण करता आसा, तो मगल समुद्धरता. तशी एक विश्वास दवरून ईश्वराले आनी अनुभव जावं का. काल सांगिल्ले वारी इच्छा ज्ञान क्रिया मूलम म्हणून तशी घेवयेद. कर्तृत्व आस, भोक्तृत्व आस, हें दोन आसतना हें आत्मा गुण न्हय. I can't do away with this and say I am the Atman when the whole antakaran is seething with emotions and pain etc. तशी परिस्थितीन तूं पयलें अहम शुद्ध शोधन करतना मम तांतू एक परिष्कार हाडचो. मम म्हाका हें जावं का, हें नाका, हें मगल न्हय म्हळ्यार रागद्वेश येता, कामना येता. सो थंय कर्मफल त्याग म्हूण सांगला. कोणाकी ज्ञानांत अधिकार ना ताणें कर्मफल त्याग करचें अत्यंत उचित. इमिडिएट रिजल्ट्स, दोज रिजल्ट्स विल बी टेम्पररी रिजल्ट्स.
आम्ही व्यवहारांतू कल्ले एक हां आय हॅव डन माय जॉब, आय लीव इट टू गॉड तशें म्हणटा ती. बट दोज टेम्पररी रिजल्ट्स ऑल्सो वील ब्रिंग अबाउट अ सेन्स ऑफ पीस वीच वील हेल्प यू स्टेबिलायज युअर मायंड. And then it becomes like a sahaja karma yogantu, where you are given an opportunity to connect to the divine instead of getting rattled by the gunatmaka jagat, drishya jagat. So tashi एक हगूर प्रयत्न करचे हांगा सांगले. हांगा स्तुती केलेली बरी दिसता. स्तुती आसाची सर्वश्रेष्ठांतू कर्मफल त्याग आसा म्हणून भाष्यान सांगल्या साधर्म्येण स्तुतित्वम म्हणून हांगा सांगलें. साधर्म्य म्हटलें वस्तुतः कर्म फल त्याग म्हणून सांगल्या म्हळ्यार सर्व काम त्याग जाता. मगल इच्छा अथवा आय कीप इट इन एबेयन्स. माय डिजायर्स रूल माय मायंड. आय विल बी हॅपी इफ आय गेट दिस, इफ आय डोंट गेट दिस आय विल बी अनहॅपी. ते एक कामना प्रयुक्त सगळं प्रवृत्ती जाता. आय एम प्रॅक्टिसींग डिटॅचमेंट. हांव केलें कर्तव्य मल केलें. कर्तृत्वांतू शुद्धी येता आनी भोक्तृत्वांतू अर्पण केलेली मिती प्रसाद रूपेण ग्रहण करचें. और ते एक डिजायर ओनली कंपेलिंग मी नो आय विल बी फ्रीड ऑफ दॅट. तें एक स्वभाव जावन गेला. यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा ये अस्य हृदि श्रिताः अथ मर्त्यो अमृतो भवति यत्र ब्रह्म समश्नुते. प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञः तदा उच्यते. स्थितप्रज्ञ लक्षण दितना प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् म्हणून सांगल्या. तें वस्तुत ती उच्च स्थिती. निधिध्यासन स्थित जाता सर्व काम प्रलय जायना फुडें. अर्थ जाताच की रेफरन्स कळताच तृतीय अध्यायांचो एवं बुद्धेः परम बुद्ध्वा संस्थभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपम दुरासदम म्हणून सांगल्या. शीदा आपणाले कसान व्यक्तित्व घेवन आय विल गेट रीड ऑफ ऑल डिजायर्स म्हणून कोर नाका. यू विल बिकम करप्ट. बहुत त्रास जातलो. Attempt to deal with the senses, attempt to understand the mind, control it, and use your buddhi to discover the divine which is untouched by kamana, and that is your swarupa. And then jai shatrum mahabaho kamarupam durasadam. As an individual, if you try, then you are in trouble. तो थंय एक सांगल्या. हें साधका खातीर सांगल्या. सिद्धाल लक्षण सांगल्या प्रजहाती यदा कामान. तशी लक्षण आनी ताजे ती ज्ञानसिद्ध जाता म्हणून सांगल्या. हांगा वस्तुतः सर्व कर्म फल त्याग म्हळ्यार स्तुती जाता ताजी. बिकॉज इट इज लायकन टू सर्व कामना त्याग. सर्व कामना त्याग कल श्रेष्ठ तज प्रयत्न तूं करतस वस्तुतः सर्व कर्म फल त्याग करतना म्हणून हे स्तुत्यर्थ सांगल्या. हें बेस्ट. इट इज बेटर देन निधिध्यासन ऑल्सो बिकॉज दॅट इज ऑल यू आर एंटायटल्ड टू. दी अदर 3 एनी नॉन एप्लिकेबल रायट नाव. बट तें लक्ष्य. सो तशी एक सांगून हांगा मुखार प्रवेश करयला. कल्याक सांगल्या यस्माच्च अर्जुनस्य अत्यंतमेव हितैषी भगवान तस्य सम्यक् दर्शनान्वितं कर्मयोगं भेददृष्टिमन्तम् एव उपदिशति. हांगा भेददृष्टी अस अर्जुनाक द्वैत दिसतस. हांव ईश्वर म्हणून साजून अधिकार ये न्ही. तर विराट दर्शन जालेलेंची प्राणसंकट सुरू जालें. आपणाल एक अस्मिताची हांगा लुप्त जाता आसा म्हणून तें सहन जायना आशिल्लें. तशी परिस्थितीन तूं तत्वमसी म्हणून उपदेश अजून ग्रहण करचो अधिकार ना. म्हणूची अत्यंत हितैषी भगवान ताका सांगता वस्तुतः अशें आसा अन्वित म्हळ्यार फायनली यू हॅव टू गो इन टू श्रवण मनन निधिध्यासन. बट डू दिस कर्मयोग इन दिस मॅनर एंड यू विल हॅव एक्सेस टू इट. यू विल बी अधिकारी. अर्थ जालो बाय.
त्या दृष्टीन आमी हांगा श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते इत्यादी घेवया. वस्तुतः अहम मम अथवा कर्तृत्व भोक्तृत्व घेवन हा सगळं चिंतन जाता. असं कर्तृत्व भोक्तृत्व आत्माचे गुण म्हणून सुद्धा म्हणू जायना. हें घेवनूच जीवभाव सिद्ध जाता. असं दृढ जाता. असं जीवभावान तूं एक शैथिल्लीकरण जावं का म्हण जाल्यार हांव अमुक म्हण हें एक जे अनुभव आसा भ्रम तो तांचेकेच we have to be released from its clutches, Mary, to connect to the divine. We have to purify the desires. शिव काम जावं का म्हण तें कर्मफल त्यागपूर्वक कामनांतूं एक शुद्धी हाडची आनी निमित्त जावची ही प्रक्रिया. तांतूं अहम कर्तृत्व सुद्दां निमित्त रूपेण एक अर्पण जाता. आसा थंय एक कर्तृत्वांत शुद्धी आयल मिती हगूर डिस्टन्सिंग बिगिन्स टू हॅपन. वस्तुतः साक्षी भावांतूं प्रतिष्ठित जावचें साध्य आसा. आनी कोण तशी प्रतिष्ठित आसत की ज्ञानी आसत तांगेल खबरी विंगडी आय एम नॉट टॉकिंग अबाउट देम हियर म्हणून स्पश्टतया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः कोण तांगेल उलोव नाकाची साक्षात्कार कोणाल जाल्ला तांकां कसली हें करी तें करी कर्मयोग करी म्हूण सांगचें देर दिस इज इनएप्लिकेबल. तशी परिस्थितीन तूं यू रायज टू दॅट. बट रायट नाव थ्रू कर्मयोग. सो अत्यंत वात्सल्यपूर्वक हितैषी जावन आशिल्ले गुरुवर्य सांगता आसा ती इतलें एक कळ्ळें म्हूण जाल्यार मुखावेलें अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च निर्ममो निरहंकारः समदुःखः सुखक्षमी. हें सगळें लक्षण स्थितप्रज्ञान ते लक्षण आमकां कसले दिसतात की ते गुण संपादन आमी करता म्हणून एक प्रयत्नपूर्वक साधकू करता म्हणूच्या ताजी स्तुती जाता सांगा आनी ताजेर आमी अनुसंधान करता आसत. हें सिद्ध जाता ती सम्यक दर्शन प्राप्त करना फुडें आत्मज्ञान जायना फुडें सहज जाता ती. बट तें आमकां दर्शन जाय आत्मसाक्षात्कार जाय म्हळ्यार ताचो गुण आपादन करचें घेवचें. तें सगळें पुरुषतंत्र आसा वस्तुतंत्र न्ही. पुरुषतंत्र आसा म्हणून अंतःकरणा शुद्धी करचे प्रयत्न करका पडटा नाजाल्यार साक्षी भाव सिद्ध जायना. इट विल बी एन एटिट्यूड दॅट इज ऑल. आनी इमिडिएट ते विचार येतात न्ही आय विल बी एबल टू यूज दीस लेटर म्हणून म्हळ्यार जगत अस्तित्व आसा घोटाळो जालो आय एक्सेप्ट इट एंड देन वर्क फॉर दोज गुणाज संपादन करात. तें लक्षण जाल्यार सहज जाल्यार ज्ञानिल्या. अद्वेष्टा सर्वभूतानां आनंदाश्रम स्वाम्यांगेल स्मरण करताची गुरुंगेल अनुमती घेवन परम गुरुंगेल स्मरण. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च. अद्वेष्टा द्वेष करना द्वेष भाव ना एक म्हळ्यार द्वैत पळयनाची आनी सहज एक राग द्वेष उत्पन्न जायना. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च. द्वेष ना. हांव सांगिलां एक न्ही मगल विरुद्ध कार्य केलें म्हणून एक कोप उत्पन्न जाता तशी द्वेष हाज मिती म्हाका अडंगा येता सकले एक सुख प्राप्ती जायना इत्यादी. मागीर ते द्वेष जे उत्पन्न जाता ते द्वेष सुटला तशें आशिल्ले मिती मैत्र करुण एव च. एक मित्रतेचो भाव आसा सहज स्वीकार करूं जाता. लोकां सांगात व्यवहार करतना ईर्षा द्वेष इत्यादी याना. सर्वभूतानां प्रति मैत्रः करुण एव च. मित्रताचो भाव आसा करुणाचो भाव आसा. त्रास आसा म्हळ्यार एक संवेदनशीलता सेन्सिटिविटी निर्लिप्त जावन न्ही ओ वय वय कॅन आय हेल्प आय हेल्प म्हण तशी एक सहज ही प्रवृत्ती जाता सिद्ध जाली. आमी ते गुण हाडूनच्या पळयता ती सो दॅट एक रिफायनमेंट येता सामाजीक स्तरार आनी आध्यात्मीक स्तरार ते अहंकारू चिकेची क्षीण जावचे सूर जाता. नाजाल्यार स्वार्थी जावन अहम आनी दृढ जावची संभावना आसता. ते सोडूक द्वेष सोडचो आनी द्वेष सोडले म्हळ्यार एक मित्रतेचो भाव सहज येता आनी एक संवेदनशीलता येता. निर्ममो निरहंकारः समदुःखः सुखक्षमी. निर्ममत्व जावन आसा वय निरहंकारः व्यावहारिक अहंकारू आनी एक आध्यात्मीक स्तरार कसलो अहंकारू हाजे आमी भेद केला. व्यावहारिक अहंकारू
एक क्षुद्र अहंकार तो तें दूर कोरकाचे आमी प्रयत्न सिद्ध आसा थंय पादम सब ब्रह्मचारी भी म्हणून सांगल्या आमी साधका संगात व्यवहार करतानपुणी एक साधकाने अहंकार प्रकट केल्लो म्हण जाल्यार कलकी करपले म्हण तशी जाता आनी मज्जान थंय येवं नजो म्हणून एक दृढ भावना जावंक तागेलें चिंतन करूं वचल्यार कंटामिनेशन जाता विशय चिंतन जाता व्यक्ती चिंतन जाता तितलो एक सलग असल्यार चिके एडवायस कोरी येता इट लुक्स वेरी हंबल एंड यू एक मस्त ह्युमिलिटीन दाखयता आसा बट इट हॅज दिस स्टिंक ऑफ अहंकारा बिहायंड इट म्हण साधकांनी हें इतलें एक उदारता आसका यू शूड हॅव दी करेज the swachhata of the heart to even discuss a few things. But then leave it at that. Don't be obsessed and discuss with 10 other people. Pale to actually tash manta jaल्यार no, I think it is ahankar. It is going to come up in you. Get rid of it. Na? It is just a demonstration. So तशी एक अहंकार त्याग करचो. अहंकार त्याग करताना ममत्वय हगूर त्याग करचें. प्रयत्न अहम मम म्हणलेलें आम्ही कोर कापडता कलम्या ते सुद्धा लक्षण आसा ती आनी तें आमगेलें लक्ष्य आसा समदुख्ख सुख क्षमी सुख दुःख हें येता आसता ती एका नंतर एक इतलो म्हाका एक मॅच्युरिटी आयल्या की शाश्वत सुख जावंक कामार एक आग्रह दवरल्यार शाश्वत दुःख निश्चित कलम्या आतां सुख आयिल्लें सुद्दां भोगूंक हांव तयार ना गॅरंटी दिस इज परमनंट देन ओनली आय विल बी हॅपी अशी एक कोर्न बसता तो कळना तिला आमी सो तशी नाका हें येता वता आसता आगमा पायना हांव हें घेवन आय एम नॉट गोइंग टू बी डिपेंडंट ऑन दीज फॉर माय रियल हॅपिनेस तितलो एक निश्चय येवन तांत एक समत्व बुद्धी दवरची हांव प्रयत्न करता हें कलेसान काम न्हय आमी धर्म क्षेत्रांत सुद्दां हांगा वचल्यार हें सिद्ध जाता म्हणून आमी एक कडेन वचून पुजा करयता ती आनी मागीर थंय फळ मेळ्ळी जावं आनी खंय कितें धांवता ती अशी करून धर्म घेवन सुद्दां मात ती वायट करून घेता ती सो एक ताट आसता ह्या फुडें हांव म्हगेलें कर्तव्य पालन करता तातूंत हांव कसली च्युती जायनाशी पळयता बट आय एम नॉट गोइंग टू बी डिपेंडंट ऑन द रिजल्ट फॉर माय हॅपिनेस तितून म्हाका एक बल दी म्हूण प्रार्थना करताची दॅट इज युअर कनेक्शन विथ द डिवायन डोंट प्रे टू दी विशया फॉर दॅट connect to the divine by saying I am still affected by the external I am practicing the samatva so give me that strength but I want that samatva buddhi तश एक आग्रह उपासकाले भक्ताल आस्का म्हूण हांगा सांगल्या यो मद्भक्तः एतादृशः मद्भक्तः समे प्रियः आनी लक्षणां तूं आपणांत हाडूं पळय सो तशें एक निश्चय जाला क्षमी जाता क्षम करता आपणाल विरुद्ध कले काम केल्या मेरी एक वेंडेट अशें दवरून हेंच मगल जिवनाचें एक उद्देश आख्ख त्रास जाय सरी म्हाका सूख ना म्हण तशें कसलें दवरना थंय सोडचें कंटामिनेशन नाका सगळें कॅरी फॉरवर्ड करचें नाका तें एक प्रयत्न दृढ प्रयत्न सुरू जाता जिवनांत जप आनी कशें एक नियमीत रुपेण करचें आसा सकाळीं सांजे when you connect to the divine तशीच टू डिस्कनेक्ट फ्रॉम दी अनडिवाइन सो टू से एक प्रार्थना करची आसता सान्नी चेडवांक शिकयता ती आमी करका आदी तितलें सण जाल्या इतलें म्हाका दुख्ख जालें हांव म्हणलेलें आमी ती इतलें सगळें त्रास जावन आसका देवा हांव सगळें अर्पण करता हांव थंय वचून एक्सप्लेन करूं वचल्यार आनी घोटाळ जाता तें करूं जायना म्हणून हांव तुगे चरणी अर्पण करता मगल हातान आनी चूक जावन नजो वाणीन चूक जावन नजो आय ऑफर एवरीथींग एक कॅरी फॉरवर्ड म्हाका करचें ना इफ दी ऑपॉर्च्युनिटी अरायझस इफ आय गेट अ चान्स I'll make few things clear or I'll apologize also but right now I cannot so I offer it at your feet I don't want to take it over carry forward अशी सगळें करचें ही क्षमा भावना आमी हाडका पडटा तें सहज जावन लक्षण प्रत्यक्षतया दिसता ह्या महापुरुषांगेर जिवनांत संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मयि अर्पितमनोबुद्धिः यो मद्भक्तः स मे प्रियः संतुष्ट जावन आसा तागेलो आत्मसंतोषो तो संतोषो विशयांचेर आधारीत ना भायर कल्लें जावं हांव निर्लिप्त
म्हणून खिन्न जाऊन बसला तशी एक नाही संतोषाचा अनुभव करतो असं आत्मानंदाचा अनुभव करतो असतो योगी. संतुष्ट सततं योगी. योगी हा शब्द अर्थ कोरका पडतले सिद्धालेंच हे लक्षण युक्त जाला, आत्मवान जाला, आत्मज्ञान जाल्या, हूज कनेक्टेड म्हणून येतं. आम्ही योगी म्हळ्यार प्रयत्न करतलो म्हूण घेवया येता. हूज ट्रायंग टू एस्टॅब्लिश हिमसेल्फ, कनेक्ट टू द डिवायन. आनी हे प्रयत्न साध्य आशिल्ले विशय आशिल्ले मिती मयि अर्पित मनोबुद्धी यो मद्भक्त समे प्रिय सांगल्या. सिद्धांत तें सहज जाल्या. इंद्रिय शरीर आसा, चेष्टा आसा, मना स्तरार आसा आनी बुद्धी आसा. ईश्वर ऐक्य जालेलें, ब्रह्मात्म ऐक्य सिद्ध जालेलें मिक्कल म्हणून येता. ईश्वरूच त्या शरिराद्वारा कार्य करून घेता आसा तशी म्हणका. सो ती एक श्रेणी विंगडाची एक लक्ष्य शें आमच्यान ते गुण येवंक ती म्हणून आमी प्रयत्न करतना मयि अर्पित मनोबुद्धी मयि एव मन आधत्स्व. चिंतन करतना एक मंगलता हाडचें, रागद्वेष सोडचें. कलमेरी संकल्प विकल्पात्मक हें मन मस्त विशय चिंतन करता स्वीकार्य, बट तांतूं कंटॅमिनेशन जायना अशें प्रयत्न करचें. मयि अर्पित मन आनी मयि बुद्धीन निवेशय मयि अर्पित मनोबुद्धी म्हूण सांगल्या. बुद्धी म्हळ्यार कनेक्टिंग प्युअरली टू द डिवायन इन युअर बेटर मोमेंट्स म्हणलेलें. आनी तें इंटेन्सिफाय जायना फुडें इट बिकम्स progressively it starts permeating your life. Buddhi, so that you are more conscious of the divine than the undivine. मयि अर्पित मनो बुद्धि यो मद्भक्त समे प्रिय. कोण मगल भक्त आसा, योगी प्रयत्न करता आसा, भक्ती आसा, भक्तीपूर्वक प्रयत्न करता आसा. मग केवल ही प्रकृती जड आनी हा पुरुष तांतूं एक विभाजन जाल्लें म्हूण जाल्यार हांव इन माय आयसोलेशन सो टू से एक योग सिद्धांतानुसार मुक्ती खबर नहीं है. ही इज कनेक्टिंग टू द डिवायन बिकॉज आतां 15 अध्यायान पुरुषोत्तम योग म्हूण येवंच आसा तें स्विकार करका न्हय. तूं केवल तटस्थ जावन अनआयडेंटिफायड एक एंटिटी जावन बसूं नाका. यू हॅव टू सी ऑल दिस इज माय स्वरूप. अल्टिमेटली बेरेफ्ट ऑफ मी देर इज नथिंग इन्क्लुडींग यू. तशी आमी ताचे खातीर आमी प्रयत्न करतना केवल डिटॅचमेंट इन्सिडेशनाची खबर न्हय है. तर भक्ती आसा, योगी आसा, ही इज डिटॅचिंग हिमसेल्फ एंड ही इज कनेक्टिंग टू द डिवायन विच विल देन रिवील टू हिम हिज ओन स्वरूप एज दी ओनली थिंग. आनी तें ताचे खातीर हे यो मद भक्त अशी कोण मगल भक्ती करता की तो म्हाका प्रिय जावन आसा म्हूण हाजेरी परत परत मनन करता. हांव इतलो तुगेल देवा भक्ती केली, तूं म्हाका अशी केलें म्हणून रड ही सहज येता. तुमकां थोडो वेळ दिता ती गेट ओवर दॅट म्हणून चायल्डिशनेस एंड देन भक्त कोण हू आस्क यू टू लेबल युअर सेल्फ एज कोण दिलो अधिकारू. हे गुण आसत की ना म्हण जाल्यार हू टोल्ड यू युअर अ भक्त. कोण सांगली ताल्या वचून रड. देवान खंय सांगल्यात देन यू गो बाय दोज क्वॉलिफिकेशन्स. अधिकार निरूपण फॉरगेट ज्ञानी इवन भक्त. सो अशी भक्त आसका तो मगल भक्तू तो म्हाका अत्यंत प्रिय आसा. तस्य अहम समुद्धरता म्हूण गॅरंटी दिल्या. अशीच आपण भक्त म्हणटले आले न्हय म्हण. ताणें कर्म करका. तागेलें कर्म जावन कसलें कर्म हें म्हणा पूण मागीर तो कर्म योगांत प्रवृत्त जाता. तितलें एक जायना पूण मागीर ज्ञानाचो अधिकार मेळटा. मागीर नमस्कार अर्हता येता तांतूं. यस्मान् न उद्विजते लोको लोकात् न उद्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तः यः स च मे प्रियः. हें मार्मीक आसा. हाजेर आमी पयलीं मस्त चिंतन करताले. आतां 2 सेशन्सांत जावंक. यस्मात् न उद्विजते लोकः लोकात् न उद्विजते च यः हर्ष अमर्ष भय उद्वेगैः यः मुक्तः यः स च मे प्रियः म्हणून सांगल्या. म्हणून एक कॉन्सेप्ट आसता ब्रह्मज्ञानी मग केन्नाय हसता आसता. आमी कसली नवटंकी केल्या थंय सहन करता. संतुश्ट क्षमी अनशील मिती तशी केली. आतां गुरुत्व थंय सिद्ध जायच ना. हो आमकां करेक्ट कोण करतलें. सो तशी एक भ्रम नाका दिवचे आसतना संमत दिता ती
मार्गदर्शन करता, कोप दाखोवंक दाखयता ती, तूं केलेलें आमी दुख्ख जाल्या म्हणून दाखयता ती, तावळे आमगेल संवेदनशीलता व्हरता. अदरवायज वी आर डिलींग विथ अनदर निर्गुण निराकार वीच वील नॉट, वी वोंट बी एबल टू रिलेट टू इट. बट ते कलस्तर आनी आमगेल कलस्तर. यस्मात् न उद्विजते लोकः, कोणा मिती लोक उद्विग्न जायना ती, एजिटेट जायना ती, रॅटल म्हणजे भय एक जनक व्यवहार ना. कसल्या कर्मा करतस, कल्ल्या कश उलयतस, कले कळणी तशी एक परिस्थिती उत्पन्न करना तो मगल भक्तू. आनी तितलें मात्र न्ही, हांव अत्यंत शांतू, हांव कोणाकय त्रास दिना, आय एम वेरी केअरफूल इन माय स्पीच एटसेट्रा, जाल्यार अक्कल करचें. पीपल डोंट अंडरस्टँड मी एंड दे ऑल हर्ट मी. ही रडी आसताची. सो थंय परत सांगलें हय, लोकांत न उद्विजते. आनी लोकां भितर कोण उद्विग्न जायना तितलें एक आत्मबल. इट इज नॉट लेयर्स एंड लेयर्स ऑफ सम गुणा थोप एक केल्लेलें, आत्मा केल्लें एक परिश्कार्य न्ही. तशें न्ही, हांव बरोची, वाय आर यू सो बॅड टू मी म्हण तशी रडी करना तिलें. out of my strength, out of my understanding, out of my connection with the divine, I can overcome raga and dvesha. I am not compelled to be harsh. And because of that connection again, which I am strengthening, I am not going to be troubled by loka. Lokat yasmat na uddujate, udvigna जायनाती लोक व्यवहारांतू. आनी लोकात कोण उद्विग्न जायना की तशी एक उच्च कोटीचो साधक तो मगल भक्तू. सिद्धांतू सहज हे गुण जावन आसतात, लक्षण जावन येता ती, आनी आमचे खातीर हें ग्रहण करचें. ग्रहण करचें म्हळ्यार निर्माण करपा पडटा. निर्माण करपा म्हळ्यार सगळें इंद्रिय संयम, कर्मयोग आनी निरंतर एक अनुसंधान करचें, क्षमता वाडोवन लोकां मीत हांव उद्विग्न जायना म्हूण तशी एक धैर्य सहज आमच्या सूर जाता. आनी ते उद्वेग म्हटलें हर्ष, अमर्ष, भय जन्य उद्वेग. हर्ष, अमर्ष, भयोद्वेगैः मुक्तः कोण की तो मगलो भक्तू. हर्ष उत्पन्न जाता, सूख प्राप्त जाल्यार बरें केलें जालें म्हळ्यार बरें जालें, जावं बा म्हळ्यार ओयू घोटाळो खुशीची. अमर्ष म्हळ्यार जावंक आशिल्लें जाय न्ही म्हूण एक कोप, एक रोश जे येता, अमर्ष. भय सांगता म्हणना, मस्त प्रकारचे भय आसता. हे सगळे हर्ष, अमर्ष, भय ते स्वाभावीक एक विकार म्हूण येद ऑर इमोशन्स म्हूण येद उत्पन्न जाल्यार तितल्या तितलेंचें दवरचें एक सामर्थ्य आसा. ताजे जन्य उद्वेग जायना. अ पर्सन हू इज नॉट carried away by harsha, amarsh or bhaya, he is my bhakt. बरें जाल्यार एक संतोश, बरें जालें म्हणजे एक अधिकार आसा, एक धैर्य आसा. जाल्यार इतलो खुशी जाली की थंयचे डप्प जाले, तशी एक अवस्था येवन आसा, उद्वेग येवन आसा. भयजन्य उद्वेग येना, इमिडिएट एक आयडेंटिफिकेशन जाता, हांव तुगेल्या चरणां धरल्या. सो लेट मी नॉट बी carried away, let me not lose my presence of mind, let me not lose my internal poise. एक दृढ रुलींग केलें, एक मार्गदर्शन स्वीकार केल्ल्यां की तो मगल भक्तू, ताका हांव उपदेश दिवचें जाता, तागेलें बरेंपण हांव करूंक तयार आसा. उरलें उतराक विक्षिप्त जावचें आनी एक प्रकारचें हेंचे नवें व्यवहार म्हळ्यार पळय म्हणून जाता. संस्कार ना म्हूण जाल्यार, अशे संस्कार मेळ्ळे म्हूण जाल्यार उद्वेग जावन चोची. आय एम लिवींग इंटेलिजंटली विथ पॅशन म्हणून एक खंयकी वता गाडी, ताजे बदलाक चिक्कें हें एक मार्गदर्शन आयल्यार वील इन्फ्लिक्ट लेस हार्म ऑन आवरसेल्व्स एंड ऑन समाज. यू डोंट हॅव टू बी इंडिफरंट. यू कॅन एन्जॉय इंटेलिजंटली, नेवर फॉरगेटिंग युअर कनेक्शन विथ द डिवायन. सो इवन तें एक स्थूलोत्खनन न्यायशें जें की हर्ष, अमर्ष, भय येता तितल्या तितलेंचें कर न्हू. यू स्टेबिलायज युअर सेल्फ, एंट्रेंच युअर सेल्फ इवन मोर फर्मली, नॉट इन द गुणाज बिकॉज यू आर नॉट डिपेंडंट ऑन देम, बट इन द आत्मन. वॉट एवर यू वॉन्ट टू
call it Guru Shakti, Ishta Devata, the divine within me. So तशें एक जातलें हर्श जालें अमर्श जालें it is only testing you, and in the process you are getting more and more stabilized in the divine. So तशी तो कोण प्रयत्न करता प्रारब्धवश कसलें सुख दुख येता थंय एक समाधान करचें धैर्य दवरता, भय हर्ष अमर्शानू विक्षिप्त जायनातिलें, कंप्लीटली एक डिसओरियंट जायनातिलें, परत परत मगल अनुसंधान करता, मज्जांतून स्थिर जाता. तो म्हाका अत्यंत प्रिय आसा तो मगल भक्त, तो योगी. अनपेक्षः शुचिर्दक्षः उदासीनः गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः समे प्रियः. अनपेक्षः अशी जाल्लेल मिती उद्विग्न जायनातील मिती मनांतू एक संतुलन आयल मिती अनपेक्षता सहजतया सिद्ध जाता. एक एंटिसिपेशन म्हणटा ती चिक्केची कमी जाता. एंटिसिपेशन इज फन, बट if we postpone our happiness or postpone or sacrifice our peace of mind in trepidation, anticipation, की त्यान जाल्यार मात्र अवांछनीय तें. सो ती अपेक्षा एक आसा हें जाल्यार तें जातनाची आस नवें जातल नवें म्हण ती एक भावना ते सोडची, अपेक्षा सोडची, अनपेक्षा. आय विल डील. मगल एक कर्तृत्व आसा अजून एक तांतू एक शुद्धी येता आसा. सो मगल कर्तव्य हांव पालन करता, तांतू कंप्लीट अटेंशन येता. कंप्लीट अटेंशन येता म्हळ्यार तें कल कार्य आसा तें कार्य करच्यान तूं तें कार्य करतना व्यवहारान तूं एक राग द्वेष उत्पन्न जाता तें दूर दवरच्यान तूं आनी एक अनुसंधान चालू दवरच्यान तूं दीस इज टेकिंग अप ऑल माय अटेंशन. तशें आसतना हांव तूं एक चिके दुर्लक्ष कर न्हू हजमीत कल जातलें हांव हें करता आसा तो आतां मगल पेक्षा बरें करता की ईर्शाग्रस्त जावन अशी सगळें चिंतन सोडचें. अनपेक्षता तशी आमी घेवयात नवें. अपेक्षा सोड अनपेक्षा म्हळ्यार एक स्वच्छता, लिविंग इन द प्रेजेंट तशी म्हूण येता अनपेक्षः. आनी वस्तुतः हें सहज एक स्वभाव जावन गेलेलो आसता. ज्ञान येयलो तशीच ते प्रकट जाता अंतःकरणांतूं. तशी आमकां दिसता ती आचार्य प्रवर अनपेक्षता. अनपेक्षः अनपेक्षता आशिल्मितींची एक शुचित्व सिद्ध जावच्या सूर जाता. आंतरीक एक शुद्धी जाता. अपेक्षा आसल्यारी चिंता इत्यादी आसता ते जावंकाचे म्हणून दुराग्रहाचे एक दुर्गंध येवच्या सूर जाता. त्यामुळे शुचित्व खंय अंतःकरण शुद्ध कशें वरतलें, मलीन जालेलें आसता. अनपेक्षता आयली सहजतया एक शुचित्व आयलें. मन समाहित जाल्या, इंद्रियांचे कशे प्रयोग जावंका की तशी जाता आसा गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. तांतू मागीर परत कनेक्ट जायना, विक्षिप्त जायना. तें सहज जाल्या आनी हांगा प्रयत्न सिद्ध जाता आसा. बट अनपेक्षता आसल्यार हें शुचित्व येता. अनपेक्षता ना म्हूण जाल्यार मन चंचल वरतलें, दुख्खी जातलें. वर्तमानांतूं आजून एक देश काल कलनांतूंचें आसा ती. सो मुखावेल काळजींतूं आतांचें वील सॅक्रिफायस तें सोडका. अनपेक्षता सहज एक शांती शुचित्व येवच्या सूर जाता. यू विल अटेंड टू वॉट यू हॅव टू अटेंड टू, वॉट इज इमिडिएट. अननेसेसरी एंड एप्रिहेन्शन एंटिसिपेशन नाका. हें सगळें आमचे खातीर उपादेय सिद्ध जावन आसा. शुचित्व आयलें म्हणजे भितर दक्षता येता. ती दक्षता सहज दक्षता इज कंप्लीट दक्षता. इन द केस ऑफ द ब्रह्मज्ञानी देर इज नेवर एन आयडेंटिफिकेशन विथ दी मन बुद्धी अहंकार ऑल्सो. तशी म्हणून घेवया येता. आमगेल दक्षता एक स्तरारी रागद्वेश ह्या नाशी दक्षता व्हेरी डिफिकल्ट. आनी एक कौशल्य कार्यांत सुद्दां कुशलता. आमी हाजी परत परत सांगतात एक कुशल दक्ष व्हेरी एफिशियंट म्हणून. सो एफिशियन्सी मीन्स यू डू युअर वर्क मॅक्झिमम आउटपुट कंपेर्ड टू दी इनपुट, लेस फ्रिक्शन. एफिशियन्सी वाडली म्हणून. फ्रिक्शन इज रागद्वेश, तें कमी करचें. कुशल शब्द कुशाल लाती. ब्रह्मचारी सगळे गुरुकुलांत वचून थंय सेवा करता आनी अध्ययन करता ती तशी परिस्थितींतूं तांकां हें कार्य दिलेलें आसता आश्रमाचें.
थंय कुशा ग्रास तें हाडचें एक कार्य दिल्ल्या आतां तें जाता दर्भ इत्यादी ते कशें आसता ग्रासाची बट ते धरल्यार दी एजीस आर वेरी वेरी शार्प ते धरनाफुडें घट्टी दवरका ते कट करचें सुमार समज कट करका तें वेळवेळी अशी धरलें आनी ते कट करूं वचून तें तळ्ळेल बरी जाता एन इट घाय जाता काम करूं वचलेलो तागल सेवा करपा पडटा तसो त्या आचार्यांक बँडेज करचें इत्यादी इनएफिशियंट सो कुशान लाती ही हू डज इट एफिशियंटली विदाउट क्रिएटिंग फर्दर वर्क विदाउट डॅमेजिंग हिमसेल्फ दॅट इज दी कुशलता लेट अस नॉट डॅमेज आवरसेल्व्स इन व्यवहार व्यवहार करतना एक रागद्वेष मुक्त जालेली मिती शुचित्व आशिल्ली मिती ही दक्षता येवच्या सूर जाता आपणाकच घाय कोण घेना ती आनी अधिकार शीघ्र निर्माण जाता असं ज्ञानाचो अनपेक्षः शुचिः दक्षः कुशल उदासीन तितल एक जायना पडे उदासीन उत्नाम ब्रह्म विशयांतू आसक्ती सोडून एक उपरती स्तर म्हण येता समाधानाचे पूण निधिध्यासन स्तर न्ही उपरतीचे स्तर ते सहज जाल्ल्या सो उदासीन जाला एक ताटस्थ्य व्यवहारांतू यू कॅन गेट टोटली इन्वॉल्वड इन एन आर्ग्युमेंट एंड गेट कल म्हणटा ती कोप येवन मागीर खंय खंय पावता मागीर इन रेट्रोस्पेक्ट प्रॉबेबली आय शूड नॉट हॅव सेड ऑल द थिंग्स दॅट आय डीड से इत्यादी म्हणून लॅमेंट व्हरता सो तशी जायना अशी उदासीन यू रायज अबाव द सिच्युएशन attempt to see it a little dispassionately. Is it worth saying all these things, sacrificing this relationship on a very trivial issue, no matter how much me has to be sacrificed, इत्यादी म्हणून तितले एक जजमेंट दवरून उदासीन जावची एक प्रक्रिया ग्रोईंग मॅच्युरिटी तशी तो गुण संपादन करकाती केल्यारी तो मगल भक्तू that seal of approval देहूच दिता आनी स च मे प्रियः गतव्यथः इतल सगळें जालें मेरी व्यथा वत तागल अंतःकरणांतू तितिक्षा म्हणून कसले एक प्रयत्न केलेलें चिंता विलापरहितं सहनं सर्व दुःखानां मागशीच अयो अशी कसल्या जालें मुखार कसलं जातल वया मागशीच विलापू मुखारची चिंता हें सगळें एक व्यथा जी उत्पन्न जाता गतव्यथः ही व्यथा कोणाल हृदयांतल्यान निश्कासीत जाल्या ताका प्रवेशूच दिना प्रयत्नपूर्वक साधक तो मगलो अत्यंत प्रिय जावन आसा अनपेक्षशील मिती आनी शुचित्व उदासीनता इत्यादी दृढ केलेली मिती सहजतया गतव्यथः जाला तागेलें हृदय आतां विक्षिप्त जायना मस्त एक आघात जाल्यार सुद्दां शीघ्र तो ही इज एबल टू स्टेबिलायज अल्टिमेटली हेंच नवें शिकचें अनित्यम असुखम लोकम सो लेट मी जस्ट यूज दिस ऑपॉर्च्युनिटी टू कनेक्ट टू एस्टॅब्लिश माय सेल्फ इन द डिवायन म्हणून आंतरीक एक हें मनन चालू आसता तो गतव्यथा संपादन करचे प्रयत्न करता आशिल्लो मगल भक्तू होच श्रेष्ठ योगी होच मगल भक्तू आनी तागल हांव समुद्धरता जावन आसा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय हांगा सर्वकर्म संन्यासांत वता सर्व आरंभ कार्य तशें आशिल्ली मिती सर्वकर्म संन्यासपूर्वक ज्ञाननिष्ठा उत्पादन करूंक प्रयत्न करतले म्हूण एक लेख्यता ना जाल्यार सगळें आरंभ त्यागी म्हळ्यार काम्य कर्मांतू प्रवृत्ती ना आपणाले एक कर्तव्य पालन मात्र करता शिवाय म्हाका तें जावंक म्हूण हांव कलकी एक मस्त एक एम्बिशियसली करूं वचें ती भावना आतां येना द होल थिंग हॅज बीन आय हॅव सीन थ्रू दीस म्हूण तशी एक परिस्थिती जाल्या दॅट मोटिवेशन दॅट आय हॅव टू जनरेट की हें जाल्ल्यार दीस इज फॅन्टॅस्टीक म्हणून इट्स गॉन दॅट डजंट मीन आय बिकम अ डलर्ड मज्जांत कल बरं आसा तें व्यक्त जावंक हांव प्रयत्न करता अर्पण करताच करता इत्यादी विंगड एक स्तर आरी मोटिवेशन येवच्या सूर जाता ते
पराधीनता विशयाचेर व्हरना ऑर रिजल्ट्सांचेर व्हरना. एवरीथींग इज एन एक्सपेरिमेंट कॉन्स्टंटली टू एस्टॅब्लिश वन सेल्फ इवन मोर डीपली इन द डिवायन. बरं जाल्यार सुद्दां थँक्यू म्हणून यू कनेक्ट टू द डिवायन. कितलें बरं जावंक अशें जायनी जाल्यार थँक्यू फॉर मेकिंग दीस क्लियर, दीस इज द वे इट इज, मे आय कनेक्ट टू यू, ऑल द मोर रिजन वाय आय रिक्वायर यू. म्हण तशी एक आत्मनी एव कोणाल प्रतिष्ठा पुनः पुनः जाता आसा तो सर्वारंभ परित्यागी जाता. सहज कलेपणी विचार करनातील कार्यांत प्रवृत्त जावचें अथवा एक्स्ट्रीमली एक एम्बिशियसली कले कार्य करूं वचचें ही भावना वत्ता. हें सगळें तुमी विचार करात. हो आमी विचार केल्यार ते पयले तिनी अभ्यासात ज्ञानम, ज्ञानात ध्यानम म्हणून श्रवण मनन निधिध्यासन हें उत्तम आसा तुज खातीर हें म्हूण सांगलें. हें सगळें एक एक्सपेन्शन ऑफ दी मच क्वोटेड मिसक्वोटेड कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. हाउ कैन दिस वर्क स्वामीजी इफ देर इज नो मोटिवेशन? वाई विल वाह मोटिवेशन नाम. वॉट इज योर मोटिवेशन? इट इज मोटिवेशन इमीडिएट एकले मेळका. दॅट इज दॅट कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट. गॉड ब्लेस यू. बट यू रिफायन युअर कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट ना. यू आर डुईंग सो मच डॅमेज टू युअर सेल्फ. तितली एक बुद्धी आयल्या म्हळ्यार तो तपस्वी जाता, भक्त जाता, शुश्रूषा करतल जाता आनी असूयाग्रस्त आसतना अनसूया संपन्न आशिल्ल मनुष्य ताका हो उपदेशू सिद्ध जाता आसा. शीदा जस्ट टेकिंग इट एट फेस वॅल्यू. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन म्हूण सांगल्या. कर्मान तुमचे अधिकार आसा. हांव कर्म करतवच का फळ आपण फळ तुगेल हातांत आसवें. फर्स्ट ऑफ ऑल डू यू थिंक इफ यू डिटर्मिन नो नो आय एम हें म्हणून तूं कल करता तेजे रिजल्ट एकाच एक जाता म्हणून तुगेलें रडी आसा. सो दॅट इज जस्ट बींग हायलायटेड एंड नाव डोंट बी डिपेंडंट ऑन इट म्हणून सांगल्या. यू हॅव टू डू वर्क. एक स्तरारी. दुसरं स्तर मस्त आसा थंय कर्तृत्वांत आनी भोक्तृत्वांत शुद्धी येता आसा. आनी शुद्धी ह्यो सरी मा कर्म फल हेतुर्भू आनी मारी मा ते संघ अस्तु अकर्मणी. हें एकदम आय गो बियॉन्ड कर्म बाय नॉट डुईंग कर्म म्हळ्यार तोवय एक कर्म संकल्पूची कसलेय उपयोग ना. कर्म करतन शुद्धी हाडी आय विल प्रोवायड फॉर यू म्हण तशें एक आश्वासन दिल्ल्या. त्या एक स्तरार श्लोक ग्रहण करचो आसता, स्वीकार करचो आसता, ताज्यान मार्गदर्शन करचें आसता. अदरवायज एट एवरी स्टेज आय एम बींग फूल्ड inadvertently or not deliberately by vishaya, by people. I am being fooled. I don't want to be fooled. हें एक कन्विक्शन येता. I am going एका नंतर एक promises 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 expectations घेवन हांव म्हगेलें जीवन करता आसा. हें केन्ना थकून गेला हांव. when will this stop not karma itself. use it now for purification and your satisfaction will be real satisfaction connecting to the divine. ताच खातीर तो कर्मण्येवाधिकार अस्ते एव अधिकारः अस्ते तें हांगांनी स्पश्ट जाता आसा. हे सगळे जे गूण आसा ते वॉट इज युअर मोटिवेशन, हाऊ यू विल बी एबल टू डू वर्क, युअर एफिशियन्सी विल इनक्रीज. तत्त रिजल्ट्स फळ येता ती दॅट इज ऑल्सो ओके टू दॅट एक्सटेंट सॅटिस्फाईंग. दॅट विल गिव यू दी एक बूस्ट म्हणटा ती व्यवहाराच कसले एक आघात जाता आसा, एक सत्यता दिसता आसा. त्या स्तरार तितले मटाक एक अवलंबन मेळटा बिकॉज यू कॅनॉट डिसएंगेज. एट द सेम टायम युअर डिपेंडन्सी इज रिमूव्ड. एक तांचे हातांतू परतंत्र स्वातंत्र्याचे दोन हे शब्दांचो प्रयोग जाला भाष्यांतू. ज्ञानी कोण आसा की अव्यक्त आसक्त चेत जावन आशिल्लो निर्गुण उपासक अक्षरोपासक तागेलें एक स्वातंत्र्य आसा म्हणूची तागेले विशयूच हांगा उलयना हांव म्हूण सांगल्या म्हूण भाश्यांत स्पश्ट केल्या. परतंत्र कोण जावन आसा की तो म्हगेल अधीन ईश्वराल अधीन आसा. हांव ताका फळ दितां तागेले प्रारब्धानुसार फळ दिता न्हय बट आय विल मॉडरेट इट ऑर आय विल मॉडिफाय इट सो दॅट तागेले साधनेंतू एक बरी गती जावंका म्हणून आपण ती जबाबदारी घेतना म्हणूची गुरू अधीन जायना फुडें जातक आनी काम करना हो डजंट वर्क. जातकाच्या अनुसार कसलें चलना. गुरू जबाबदारी घेता ती गुरू एज दी ईश्वरा नॉट अ व्यक्ती. सो तशी एक कनेक्शन आसा
कर्मांत तो एक शुद्धी हाडतना ईश्वराल अधीन जावन परतंत्र जावन बट विषय परतंत्रता सुट्टा आनी वी आर कनेक्टिंग टू द डिवायन आनी ज्ञान येतरी स्वतंत्र आसा तागेल विंगड विशयो हे तागेल गूण हांव सांगता आसा लक्षण सांगता आसा आपणांत हाडी धन्य तूं मज भक्त म्हणून घेतलो अनपेक्ष सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स च मे प्रियः यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स च मे प्रियः यो न हृष्यति अत्यंत हर्ष तांच म्हळेलें उद्वेग मुक्त स वस्तुतः एक आत्मसंतोषाचो अनुभव जाता आसा खंयची परिस्थितीन तूं दॅट बिगिन्स टू बिकम प्रिडॉमिनंट युअर कनेक्शन विथ द डिवायन महापुरुषांगेल जिवनांत तूं आमी पळयता ती ताजें कौतुक करता ती मागीर आपणाचेर जाल्यार आपणाक त्या विंगड खबरी लल्लेश्वरी म्हण आशिल्ली काश्मीर शाक्त परंपरेचे विलक्षण कॅस सोडून दिगंबर अवस्थेन तूं विचरण करताली संत विलक्षण एक नेमके ताल्लोक कल्या कशी लज्जा लज्जा कोणा खातीर कोणें दारल्यान आयल्यार न्हय एक बायल मनीशीन यो वस्त्र नाती म्हणचे कोण आसा दारले कोणें आसा ती पुरुष न्ही एक पण ती वत आशिल्ली सडनली एक मुखार्थान कोण की व्यक्ती आयलो पळयलें धांवन वचली एक घारा थंय तें भट्टी चलता आशिल्ली तांत उडकी मारली अग्नीन तो आयलो लाली भायर यो म्हणालो भायर येतना विलक्षण आभरण वस्त्र धारण केलेली ती भायर आयली ते गुरू पुरुष आत्मज्ञान जाल्लेली व्यक्ती दुसरें केलें सगळें मायांत सद्या नपुंसक आत्मज्ञानी पुरुष थंय हांव आपणाले एक मर्याद दाखयली कले खंयचे अर्थांत घेयात तुमी तशी तें दाखयलें आतां तें केलें अनुकरणीय तें अनुकरणीय न्हय तें एक विलक्षण दृश्टांत सो तशी आमी ग्रहण करता ती स्वीकार करता ती नमस्कार करता ती आमगेल जिवनांत थोडेपुणी तें यावं एक धैर्य सामर्थ्य इत्यादी म्हणून ताजेर अनुसंधान करचें आसता यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति हे गुण यावं ती अनावक हर्ष नाका द्वेष नाका हांव इतलो प्रयत्न करता आसा यो न हृष्यति म्हळ्यार इट इज एप्लिकेबल हियर न्ही तें एक दृश्टांत साधक मस्त साधन करता आसा चिंतन करता आसा श्रवण करता आसा उपनिषद जाली ब्रह्मसूत्र जालें गीता जाली आतां बृहत प्रस्थानत्रयीचें तागेल नेबर 10 दिवसाचे कोर्स कोन्न आयलो एडवान्स्ड कोर्स मेडिटेशनाचें ह्या नाफुडें कशें जालें आनंदी आनंद वा धन्य बरें कर देव आयलो कल जालें इतलो आपण अध्ययन करता असो इतलो आपण देवाल पूज करता कितलीं वर्सां जालीं आय डोंट सी टी आय डोंट रीड न्यूज पेपर मॅगझिन्स तर कल म्हणून आपणाल परिवाराक वतना अशें सगळें आसतना हो मनुष्य 10 दिवसान तूं आनंदाचो अनुभव करतास हे देवा तूं म्हाका कसलें सोण घाल्या म्हाका कल्या दी न्ही म्हणून देवाक बद्द पाप दिसलें बद्द करता असो सिन्सियरली फुलिशली करतास का म्हणून वो आकाशवाणी जाली बिकॉज यू आर अ बोर आपणाले एक पाप निर्गुणत्व सिद्ध करून असली एक नीरसता हाडल्या तशें ना एक आत्मानंद आसता ते झलक प्रत्येक हातूंत वेव्हारांत दिसतो स्तब्ध जायनी मन थंय यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति तितले कुगडास दवरून घेवन आमी हाजें गुणांचें संपादन करचें प्रयत्न करचें आसता यो न हृष्यति न द्वेष्टि सहज एक द्वेष करचें योग्यत अर्हताच ना हातूं म्हण तशी एक ताटस्थ्य आयल्या आनी ते आत्मानंद ताजो अनुभव जाता आसा न शोचति न कांक्षति दुख्ख आशिल्लें वचुलें म्हूण तें एक दुख्ख ना कांक्षती म्हळ्यार जावं का म्हूण एक आकांक्षाय सुटल्या वर्तमानांतूनशी एवर प्रेजेंट म्हणटा ती तातूंत मनाक दवरून कार्य करता आसा तशें एक व्यक्तित्व निर्माण जाता तो म्हाका अत्यंत प्रिय आसा
साधना मार्गांतू हें सगळें जाल्यार वस्तुतः हो मगल निमित्त जाता म्हणूची मगल प्रिय आसची. सिद्धांत ते गूण जावन आसा ते तुजे खातीर आयडियल्स अशें जावन आसा ते इंटेलिजंटली गो अबाउट इट वेन यू ट्राय टू डेवलप दोज गुणाज. डोंट जस्ट बॉरो देम. See the connection, see that it is a natural expression of your connecting to the divine. शुभाशुभ परित्यागी भक्तिमान यह सच में प्रिय. शुभ अशुभ परित्यागी हैं, शुभ अशुभ हैं, अशुभ हैं एक उच्च स्तरारी ती भावनाची क्षीण जाता. एकात्म प्रत्ययसार एक आपणालेची अनुसंधान जाता असं आणि हा प्रमाण अनुभूतीची म्हण तशी एकरस जाल्या तांतू म्हूण घेव्यद. कर्तव्य करतना सर्वारंभाई दोषेण धूमेनाग्नि इव आवृता म्हूण सांगल्या. सर्व कार्य आसा कसलें कार्य आसा ते सगळें दोशेण आवृता धूमेन अग्निरिव. अग्नी कशें आसता, अग्नी एक वॉर्मथ प्रकाशन दिता, बट अग्नी आसा म्हणचे भितर थंय धुवरूय आसा, एक कंटॅमिनेशन येता. अयो मागीर काडका धूम ना तेलेंची अग्नी आसा मागीर ती अग्नीची सिद्ध जायच ना. तशें आसतना तूं कार्य कोरका, कार्य करचें म्हळ्यार कसलें कार्य आसा तांतू कलेपणी एक बाय प्रोडक्ट आसता. वर्स्ट बाय प्रोडक्ट म्हळ्यार फलाकांक्षा दवरून केलेली मागीर ती पुण्य पाप जाता आनी कंटिन्युएशन ऑफ जन्म. इवन अदरवायज आमी मागशीच्या मुखार विचार करना ती वर्तमान परिस्थितीन सुद्दां एक प्रकारचें रागद्वेश उत्पन्न जावचें हें कंटॅमिनेशन जाता. तें तूं क्लियर करचो प्रयत्न करी. हांव हें केल्लें हाजे रिजल्ट कल जालो. आय थॉट इट वॉज गुड बट नाव इन रेट्रोस्पेक्ट आय फायंड प्रॉबब्ली आय शूड नॉट हॅव डन इट इत्यादी म्हणून तशी एक आसता. तें सगळें कार्यांत आसताची. So if you go try to judge whatever you have tried to do intelligently, sincerely by the result, and that too in retrospect, when you get some feedback and all, then whatever you do or attempt not to do will be contaminated only. If you go by, try to judge your work by external result. So तशें आपणाली धर्म जे आसा न विकंपितुम अर्हसि स्वधर्मम अपि च पळोवन हावेक्ष्य. सो तें करतना ताजे कर्माचे स्तरच तितले आसा म्हणूची आय हॅव आस्क्ड यू नॉट टू बी डिपेंडंट ऑन कर्म. अर्थ जाताच की सहन करा ती नास्त्यकृतः कृतेन वैराग्यम हेंची परीक्ष्य लोकान कर्मचितान ब्राह्मण निर्वेदमायात. हें सगळें कोरनू अनुभव कोरनूची परीक्षण कोरनू कर्मान परीक्षण कोरनू केल्ले कलकी फळ कलकी जालें कितलें बरें उद्देशान तवळी म्हाका एक शाश्वत सूख कशें मेळटा. हें अकृत जें आसा हें आत्मतत्व जें आसा वीच इज नॉट अ रिजल्ट कृतेन कर्मान हें म्हाका प्राप्त जावचें ना. सो कर्म त्याग करूंक हांव श्रवण मनन निधिध्यासन करूंक स गुरुमेवाभिगच्छेत समित्पाणिः ब्रह्मनिष्ठम. तें उपसत्ती गुरुल उपसत्ती करका हांव येतना हें समिध हाडल्या हें तुगेलें हवनांत इत्यादी काम उपाधी सिद्ध जातलें. तशीच हांव मन बुद्धी चित्त अहंकार शरीर घेवन हांव तुगेले चरणी अर्पण जाता आसा. यूज मी सो दॅट आय एम लिबरेटेड. आय एम नॉट एबल टू अंडरस्टँड हाऊ टू गेट आउट ऑफ द क्लचेस ऑफ माया. सो एनलायटन मी. And I am prepared to use everything intelligently in the manner you see fit, so that I am established in the Atman. So त्या एक कर्माचें शुद्धी येता येतना फळाचें अनुसंधान कमी जाता, दक्षता येवच्या सूर जाता, तावळी द लिमिटेडनेस ऑफ कर्म सुद्दांय कळटा. सो आनी तो निश्चय जाता आय विल नेवर बी डिपेंडंट ऑन दी कर्म फल. ओके, आय एम नॉट डिपेंडंट सो मच, बट देन आय हॅव डन समथींग, आय मेंट वेल, बट इट ते घोटाळ जालो. इवन दॅट अवांतर सबसिडरी फळ आय एम नॉट गोइंग टू बी डिपेंडंट ऑन, बिकॉज दॅट इज कर्म. कर्माच कर्म तें तशें आशिल्लें मी ती एक ताट आसता आमच्या सूर जाता आनी मागीर कर्माचितलींचें क्षेत्र म्हूण करता. शुभाशुभ परित्यागी भक्तिमान हें भक्तिपूर्वक करतना तांत एक रसता आसा, सहजता आसा. यह मद्भक्तः स च मे प्रियः.
तशशिल्मिति समशत्रौ च मित्रे चे तथा मानापमानयोः तुल्यनिंदास्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित्. हे लक्षण दिल्यांती हाजी स्तुती करची सरल जीवनांत हाडचें भयंकर कश्ट वांटा काम जाल्यार करका पडटा. म्हणून परत परत आपणाक उगडास करून घेवंक मनाक उगडास दिवोंका पडटा. एक लौकीक स्तरार आपणाक दुख्ख जालें म्हणून व्यक्त करका पडटा. दुख्ख जालें मिती आय विल बी केअरफूल नेक्स्ट टायम, आय वोंट डील विथ यू इत्यादी म्हणका पडटा. तितल्यांची तें खुन्नस दवरचें इत्यादी काम चलना. तशें मिती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः समशत्रौ च मित्रे च जाता. एक समता बुद्धी येता. हें कल आमी करतात की ही सगळी अंतरंग साधना म्हणटा ती. हें अंतरंग साधना आपणाक कळटा, गुरूंक कळटा. हें व्यक्त करूं वचल्यार घोटाळ जाता. हांव तटस्थ आसा. फॉर मी फ्रेंड एंड एनिमी इज ऑल द सेम म्हळ्यार वय लेट मी ट्राय म्हणून एक्सपेरिमेंट करता लोक, देन यू आर इन डीप डीप ट्रबल. सो डोंट इनवाइट दिस अननेसेसरी एक टेस्टिंग. प्रैक्टिस इट विदिन बाह्य व्यावहारिक लेवलार केलें न्हू, दिस इज नॉट करेक्ट, आय एम अनहॅपी इत्यादी व्यक्त करचें, कोप दाखोवचें मटा दाखोवचें इत्यादी वेगांत वचना, उद्विग्न जावचें ना. हें एक संतुलन येवंक पडटा. ना जाल्यार ते वय 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 मज्जान ते सगळें आस पळय कितलें हांव म्हाका कोणें म्हाका कलें म्हळ्यार म्हाका अशें करून एका एक घोटाळ करता ती मुखावेल पिढीक हेंच बी भक्ती नाक्काची म्हणून तटस्थ जावच्या सूर जाता ती. धर्मूच नाका म्हणून. आतां धर्मनिरपेक्षता जाता. सो अशी आमगेलें कल कर्तव्य आसा की तें पालन करया, आंतरीक हे गुणाचें संपादन करया. आनी जातनाची आय एम कनेक्टिंग टू द डिवायन तें एक अनुभव जावंक. ईश्वर अधीन आसा हांव, आय हॅव टू फील हिज ग्रेस. चमत्कार रुपेण आसा, शाश्वत एक सन्निधी म्हूण आसा, त्या रुपान म्हाका अनुभव करचो आसा. तांतूं म्हगेलें कले कर्तृत्व वरल्यां तांत एक ओजस्विता येतली. म्हगेलें कसलें भोक्तृत्व वरल्यां की तांत एक परिश्कार येतलो. अहम मम म्हळेलें हें ममत्व सुट्टलें. आय विल बी एबल टू डील इंटेलिजंटली. समशत्रौ च मित्रे च जातलें. आनी मागीर राग द्वेष प्रयुक्त प्रवृत्ती जायच ना. आनी मागीर मम म्हळेलें शुद्धी जायतना अहम म्हळेलें तें केल्लें तोच दाखयतलो. यू बिलोंग टू मी म्हणचें ही हॅज दी अधिकार. एज लॉंग एज वी से येस आय डोंट वॉन्ट टू बिलोंग टू द गुणाज. आतां आज इतलें दवरया. एक भजन करूया. आमगेले दोगूय सेवक चवथीक घार वचले चवथी म्हणून. सो चिकेचे विश्वमूल से
विश्वमूल से स्पंदित हो घन महामौन ने जन्म लिया था। शंकर ने अवतार लिया था। विश्वमूल से स्पंदित हो घन महामौन ने जन्म लिया था। शंकर ने अवतार लिया था। तीर्थों को करके संस्कारित, तीर्थों को करके संस्कारित, मठ मंदिर करके संस्थापित, मठ मंदिर करके संस्थापित, जन जीवन उज्जीवित करने, जन जीवन उज्जीवित करने, यति कुल का उद्धार किया था। यति कुल का उद्धार किया था। श्रुति मत का उद्धार किया था। श्रुति मत का उद्धार किया था। विश्वमूल से स्पंदित हो घन महामौन ने जन्म लिया था। शंकर ने अवतार लिया था। पीड़ित जन को गले लगाकर, पीड़ित जन को गले लगाकर, हर दुख ते मन को दुलरा कर, हर दुख ते मन को दुलरा कर, चौक द्वार घर आंगन जा जा, चौक द्वार घर आंगन जा जा, अमित अनाविल प्यार दिया था। अमित अनाविल प्यार दिया था।
अद्वैत भक्ति चित्त दिया था, अद्वैत भक्ति चित्त दिया था। विश्वमूल से स्पंदित हो घन महामौन ने जन्म लिया था, शंकर ने अवतार लिया था, प्रस्थानत्रय भाष्य बनाकर, प्रस्थानत्रय भाष्य बनाकर, परिक्रमण त्रय भारत का कर, परिक्रमण त्रय भारत का कर, शुष्क शून्य शंकित मानव को, शुष्क शून्य शंकित मानव को, निश्रेयस का मार्ग दिया था, निश्रेयस का मार्ग दिया था। संवित पद का लक्ष्य दिया था, संवित पद का लक्ष्य दिया था। विश्वमूल से स्पंदित हो घन महामौन ने जन्म लिया था, शंकर ने अवतार लिया था, शंकर ने अवतार लिया था। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं, शङ्करं शङ्कराचार्यं केशवं पादरायणं, सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। महादेव महादेव. मंगलाचरण पहिल्या मध्यंतू मागीर जायना फुड करचेस्ता. श्लोक रूपेण करनी जाल्यार सुद्दां गुरू गेलें, परम गुरू गेलें, स्मरण केलें, मंगलाचरण जालें, विधिवत करचें आशिल्लें, चिंतन करना फुड केलें.
संपूर्ण परंपरेचे एक अनुग्रह असो आमचेरी चिंतन जे करता ती ते फलीभूत जावं तदर्थ कसले एक अधिकार निर्माण करचे आसता आमगेले एक सेवा उपासना साधना हें सगळें स्वीकार्य जावन अधिकार प्राप्त करून गुरु उपदेशानुसार ज्ञान प्राप्त जावन जीवन सार्थक जावं सगळ्यांगेले म्हणून आमी गुरुचरणी ह्या पवित्र दिवसाचेर प्रार्थना करता ती ओम नंदन्तु साधका सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्था शाम्भवीमेस्तु प्रसन्नोस्तु गुरुः सदा सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्